झी 24 तास आणि DNA या संस्थांनी हा जो उपक्रम केलेला आहे हा अत्यंत नाविन्यपूर्ण आहे आणि एका अर्थानं शिक्षण क्षेत्राला फार मोठा पूरक असा आहे. सगळ्या मीडिया आजकाल निराळ्या क्षेत्रात वावरताना प्रत्येक वेळेला शिक्षणाचा विचार करतात, कारण शिक्षण हे सर्वव्यापी व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून अनेक वेळेला मी या इनोव्हेशनचा जो एक उपक्रम आहे त्याचं महत्त्व कशात आहे तर मला 2-3 अर्थानं त्याला एक महत्त्व सांगता येईल. पहिली गोष्ट अशी आहे की आजचं शिक्षण हे विज्ञानावर आधारित राहिलेलं आहे. ते कार्यकारणभाव हा सगळीकडं शाश्वत असतो. फार काय विज्ञानातून शोध लावणं ही वैश्विक प्रक्रिया आहे आणि ही विश्वात्मक दृष्टी ही प्रत्येक विद्यार्थ्याला आली पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. की आता 21व्या शतकामध्ये शिक्षणाची पद्धती आमूलाग्र बदलली पाहिजे आणि त्याच्यामध्ये डिजिटल इंडियासाठी आणि मेक इन इंडियासाठी जसा आपण एक सहभाग घेऊ निराळ्या प्रकारे तसंच शिक्षण पद्धती ही पूर्ण बदलली पाहिजे. ती इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटीवर आधारली पाहिजे. कॉम्प्लेक्स स्ट्रॅटेजीज अँड फॉर्म्स अँड डिझाईन्स हे त्याला चटकन ओळखता आले पाहिजे आशयापेक्षा, आणि त्याचबरोबर कॉम्प्लेक्स क्रिएटिव्हिटीही त्याला करता आली पाहिजे. अशा तऱ्हेचं शिक्षणाचं एक नवीन स्वरूप करणं हे आव्हान आम्हा सर्वांच्या पुढं आहे. आणि माझी खात्री आहे की आपले यंग इनोव्हेटर्स अवॉर्ड्समधनं ही वृत्ती हळूहळू महाराष्ट्रभर वाढत जाईल आणि खरोखर त्याच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही शिक्षणात क्षेत्रातले व्यक्तीसुद्धा आमची शिक्षण पद्धती आमूलाग्र बदलण्याच्या दृष्टीनं धडपड करत राहू एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि ज्यांना अवॉर्ड्स मिळाले त्यांचं पुन्हा मनापासून कौतुक करतो, आभार मानतो.